गुड मॉर्निंग. काल आपण सुरुवात केली होती ॲनिमल टाईप आणि त्याच्यातल्या काही सिस्टम्स बघायला. ॲनिमल टाईपमध्ये आपण कॉक्रोच बघतो आहे. कॉक्रोचची मॉर्फॉलॉजी डिटेलमध्ये बघितली. त्याचे माउथ पार्ट्स बघितले. पहिला हेड, थोरॅक्स, ॲबडॉमेन, त्याचे वेगवेगळे अपेंडेजेस, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघत आहोत डायजेस्टिव्ह सिस्टम. काल मी एक चार्ट तुम्हाला दिला होता. त्याच्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टमचे 2 ब्रॉड पार्ट्स केले होते. पहिला होता डायजेस्टिव्ह ग्लँड्स होता, दुसरा पार्ट होता माउथ पार्ट्स, आणि ते तिसरा स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टमचं असलेलं बघायला मिळतं. ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण एक पार्ट महत्त्वाचा मेन्शन केला होता. जसं आता मी पुन्हा एकदा डायजेस्टिव्ह सिस्टमचे पार्ट पहिल्यांदा लिहून काढतो आणि मग तुम्हाला एक 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 लक्षात येईल की कुठला पार्ट काय असतो आणि त्याची फंक्शन्स काय असतात. पहिलं सगळ्यात सुरुवातीपासून जर गेलो तर माउथ पार्ट्स पहिले असलेले बघायला मिळतात. माउथ पार्ट्स, बरोबर. माउथ पार्ट्स आपण डिटेलमध्ये बघितलेले आहेत, त्याच्यामुळं पुन्हा मी जास्त काही त्याच्याबद्दल बोलणार नाही आहे. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह ग्लँड्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतील. डायजेस्टिव्ह ग्लँड्स अँड in addition to this digestive gland, third important part can be a alimentary canal. अशा 3 पार्टमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. जसं अगोदर आपण बघितलं की माउथ पार्ट्स आर इनकम्पोज्ड ऑफ द डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. कुठले स्ट्रक्चर्स आहेत माउथ पार्ट्समध्ये? एक लॅब्रम. जस्ट टू रिवाइज, लॅब्रम अप्पर लिप म्हटलं आपण त्याला, बरोबर. त्याच्यानंतर मॅन्डिबल्स, चिविंग, टीथ लाईक स्ट्रक्चर काल आपण बघितलं. त्याच्यानंतर काय आहे? दॅट इज अ मॅक्झिला आहे. मॅक्झिलानंतर दॅट इज अ लॅबियम, लोअर लिप, अँड हायपोफॅरिंग्स असे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आपण बघितले. सो these mouth parts are responsible for guarding or protecting the mouth cavity, oral cavity. हे काय करतात? Mouth parts are responsible for protecting oral cavity. ओरल कॅव्हिटी तशी दिसायला आपल्यासारखी मोठी बकल कॅव्हिटी दिसत नाही, पण छोटीशी कॅव्हिटी असते. त्या कॅव्हिटीला प्रोटेक्ट करण्याचं किंवा त्या कॅव्हिटीला गार्ड करण्याचं काम आपल्याला, और दीज माउथ पार्ट्स आर सराउंडिंग द ओरल कॅव्हिटी, वी कॅन सिम्पली से. अँड देन फ्रॉम द ओरल कॅव्हिटी देर इज अ स्टार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. ओरल कॅव्हिटीपासून आपल्याला एलिमेंटरी कॅनल सुरू झालेला बघायला मिळतो. वी विल सी what is the elementary canal and then we will look into also what is the digestive glands. दोन्ही आपल्याला बघायचं आहे. बघूयात. पहिला आपण एलिमेंटरी कॅनल काय असतं ते आपण बघूयात, त्याचे डेफिनेशन बघूयात. व्हॉट इज मीन बाय एलिमेंटरी कॅनल अँड देन वी विल सी व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स प्रेझेंट इन द एलिमेंटरी कॅनल. येस, एलिमेंटरी कॅनल. इट इज सिम्पली कॉल्ड ॲज अ गट. त्याला दुसरा शब्द काय? गट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ गट. इट इज अ लॉंग tube. It is a long tube with different diameters. बघा, एक पहिला शब्द काय? लॉंग ट्यूब आहे विथ डिफरंट डायमीटर्स. डायमीटर्स इक्वल आहे का? सेम आहे का? युनिफॉर्म आहे का? नाही, सेम नाही आहे, युनिफॉर्म नाही. काय? डिफरंट डायमीटर्स आहेत. एका ठिकाणी कमी असेल, एका ठिकाणी जास्त असेल, किंवा एका ठिकाणी एकदमच कमी असेल. अशा व्हॅरिंग डायमीटरची डिफरंट डायमीटर्स, त्याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो? इट इज अ लॉंग ट्यूब विथ व्हॅरिंग डायमीटर व्हॅरिएशन आपल्याला या एलिमेंटरी कॅनलमध्ये असलेलं बघायला मिळतं. दुसरी एक गोष्ट आपल्याला, इट स्टार्ट्स विथ ओरल ओपनिंग. हे कशापासून सुरुवात होतं? ओरल ओपनिंगपासून सुरुवात होतं. अँड ends at posterior opening, that is called as a anus. पोस्टिरियर ओपनिंग आहे. 2 ओपनिंग असलेले बघायला मिळतात. एक आहे ओरल आणि दुसरं एनल ओपनिंग असलेलं बघायला मिळतं. अशा 2 ठिकाणी ही ओपन झालेली बघायला मिळते. अँटेरियर ओपनिंग, ओरल ओपनिंग. पोस्टेरियर ओपनिंग, एनल ओपनिंग, दॅट इज अ एनस. सो इट इज अ ट्यूब विथ अ फर्स्ट ओपनिंग दॅट इज अ oral opening and varying in the diameter or different diameters are present in this tube and ends with a anus. So how it looks like?
ही कशी दिसते अँड त्याच्यात वेगवेगळे पार्ट्स आपल्याला कुठले असलेले बघायला मिळतात ते आपण काल जरी सांगितलेले असले तरी आपण पुन्हा एकदा बघूयात. जर आपण एलिमेंटरी कॅनल जर काढायचं म्हटलं तर इट स्टार्ट्स ॲट द माउथ, म्हणून आपण त्याला हेडचं रिजन, सुरुवातीला हेडच्या रिजनपासून सुरुवात करूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हेडच्या आतमध्ये म्हणजेच हेडच्या खालच्या बाजूला आपल्याला काय असलेला बघायला मिळतो, माऊथ असलेला बघायला मिळतो. माऊथ पार्ट ज्या ठिकाणी आहे तिथं माऊथ आहे आणि त्या माऊथच्या आतमध्ये आपल्याला एक ओरल कॅव्हिटी असलेली बघायला मिळते, रफ ओरल कॅव्हिटी तिथं असलेली बघायला मिळते. देन दिस ट्यूब स्टार्ट्स अँड फॉर्म्स अ स्पेशल काइंड ऑफ अ स्ट्रक्चर, नॅरो ट्यूब अँड देन इट फॉर्म्स अ डायलेटेड स्ट्रक्चर ॲज वेल. डायलेटेड स्ट्रक्चरसुद्धा तिथं तयार झालेलं बघायला मिळतं. सो दिस नॅरो ट्यूब अगेन इन्क्रीजेस इन द डायमीटर. नॅरो ट्यूब काय होते, सुरुवातीला नॅरो असते त्याच्यानंतर डायमीटर वाढतो, अशा पद्धतीनं होतं. देन इट फॉर्म्स अनादर स्ट्रक्चर विच इज अ ग्लोब्युलर स्ट्रक्चर आफ्टर द लार्ज डायलेटेड स्ट्रक्चर अँड देन इट हॅज अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द अनादर स्ट्रक्चर्स. आता इथपर्यंत आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार झालेली बघायला मिळतील. देन देर आर ब्लंट ट्यूब्स प्रेझेंट अराउंड दिस स्ट्रक्चर. अशा 7-8 ट्यूब्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. अशा पद्धतीनं देन इट एंड्स इन टू द अनादर कॉइल्ड नॅरो स्ट्रक्चर. छोटंसं आपल्याला स्ट्रक्चर वेगळं तयार झालेलं बघायला मिळेल. अँड देन इट हॅज अ स्मॉल स्ट्रक्चर, अगेन नॅरो स्ट्रक्चर, तिथं अजून नॅरो स्ट्रक्चर आपल्याला तयार झालेलं बघायला मिळतं. इट हॅज अ हेअर लाईक आउटग्रोथ्स प्रेझेंट इन दिस रिजन. पुन्हा तिथं अशा छोटंसं नॅरो स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. मी आता इकडच्या बाजूला काढतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. देन इट फॉर्म्स अ डायलेटेड स्ट्रक्चर. मी आता इथं कलर आपण घेऊयात म्हणजे लक्षात येईल. येलो कलरच्याच इथं थ्रेड लाईक ट्यूब्स असलेल्या बघायला मिळतात. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल. सो इट एंड्स इन टू द ओव्हल अनादर स्ट्रक्चर अँड फायनली ओपन्स इन टू द पोस्टिरियर ओपनिंग दॅट इज एनस. बघा एवढी साधी सिंपल डायजेस्टिव्ह सिस्टीम असलेली बघायला मिळते. इट इज ओरल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी, ओरल ओपनिंग म्हटलं तरी चालेल, ओरल ओपनिंग. आफ्टर द ओरल ओपनिंग देर इज अ नॅरो ट्यूब. दिस नॅरो ट्यूब इज कॉल्ड ॲज अ इसोफॅगस. काय म्हणायचं त्याला, इसोफॅगस असं म्हणायचं. इसोफॅगस नंतर डायलेटेड पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, क्रॉप असं म्हणणार आहोत, क्रॉप. त्याच्यानंतरचा छोटा पार्ट आपल्याला इथं असलेला बघायला मिळेल, छोटं डायलेशन असलेलं बघायला मिळेल, वेगळा पार्ट बघायला मिळेल. इट इज अ गिझार्ड, गिझार्ड. देन देर आर ट्यूब्स. These tubes are called as a hepatic caecae. Hepatic caecae. Hepatic caecae. Then it comes to the another structure that is a stomach. Stomach. And then there is another important structure we can see here, but it is not a part of digestive system, so we should not mention it. त्याच्यानंतर इथं थोडासा नॅरो आणि शॉर्ट पार्ट असलेला बघायला मिळतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ इलियम. इलियम, इलियम. देन कोलॉन, देन रेक्टम, रेक्टम अँड लास्ट इज द एनस. ओके, बघा पार्ट कुठला आहे, ओरल कॅव्हिटी और ओरल ओपनिंग, इसोफेगस, क्रॉप, गिझार्ड, हिपॅटिक सिकी, स्टमक, इलियम, कोलॉन अँड रेक्टम अँड देन लास्टली एनस. एवढेच पार्ट आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळते. आपण याला काय करणार आहोत, 3 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. दिस एलिमेंटरी कॅनल इज डिवायडेड इंटू द 3 पार्ट. पहिला जो आहे
त्याला काय म्हटलं आपण, फोरगट असं म्हटलं. कालचा जर टेबल फ्लो चार्ट जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. फोरगट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टोमोडियम. काय म्हटलं आपण त्याला, स्टोमोडियम. इट इज फॉर्म्ड ऑफ 3 डिफरंट काइंड्स ऑफ द पार्ट्स. पहिला इसोफेगस. It starts with, or it's the first opening or first part of the alimentary canal. नॅरो असलेला बघायला मिळतो, नॅरो अँड शॉर्ट पार्ट असलेला बघायला मिळतो. नॅरो आणि शॉर्ट आहे. शॉर्ट म्हणजे खूपच शॉर्ट नाही आहे, एवढाचा पार्ट असलेला बघायला मिळतो, नॅरो असलेला बघायला मिळतो. अँड इट पासेस द फूड मटेरियल फ्रॉम द ओरल कॅव्हिटी टू द नेक्स्ट पार्ट दॅट इज अ क्रॉप. काय करतो, ओरल कॅव्हिटीमध्ये तोंडामध्ये फूड मटेरियल आलं की ते फूड मटेरियल चिविंग केलं, बारीक पीसेस केले, तर ते पीसेस कुठं पाठवायचे असतात, पुढच्या पार्टमध्ये क्रॉपमध्ये पाठवायचे असतात. एवढंच काम ह्या ट्यूबचं असलेलं बघायला मिळतं, बाकी काही नाही. इट पासेस फूड टू क्रॉपकडं फूड मटेरियल पाठवणं, एवढंच काम आपल्याला इसोफेगसचं असलेलं बघायला मिळतं, दुसरं काही नाही आहे. नेक्स्ट पार्ट इज अ क्रॉप. क्रॉप कसा आहे, इट इज अ पियर शेप्ड. कसा आहे, पियर शेप्ड. बघा, पियर शेप्ड म्हणजे काय, आपण एक फळ बघितलं असेल, पियर नावाचं फळ पियर्स अशा प्रकारचं एक फळ असतं. एका बाजूला मोठं असतं आणि वरचा जो पार्ट असतो तो नॅरो असलेला बघायला मिळतो. हिरवं जरा असतं, पिकल्यानंतर पण चांगलं दिसतं. अशा प्रकारचं फळ आहे, याला देठ असतो. असा आकार जो आहे, म्हणजे खालच्या बाजूला बॉटमला कसा असणार, ब्रॉड आहे, आणि वरचा काय असणार आहे, नॅरो आहे. अशा प्रकारचे 2 जर पार्ट असतील, एंड जर असतील, नॅरो अपेक्स अँड ब्रॉड बेस, नॅरो अपेक्स ब्रॉड बेस असा जर शेप असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पियर शेप्ड असं म्हणतो. आणि मग इथं सुद्धा काय, वरचा नॅरो अपेक्स दिसतो आणि खालचा ब्रॉड बेस दिसतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, पियर्स असं म्हणायचं. पियर शेप्ड, इट हॅज अ पियर शेप्ड क्रॉप. इट इज अ डायलेटेड पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचा हा काय, मोठा फुगलेला पार्ट आहे किंवा एक्सटेंड झालेला पार्ट आहे. या पार्टमध्ये काय होतं, दिस पार्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरेज ऑफ अ फूड मटेरियल फॉर टेम्पररी पिरियड ऑफ अ टाईम. फूड मटेरियल, ठीक आहे, इट स्टोर्स फूड फॉर टेम्पररी टाईम. टेम्पररीली म्हणूयात, टेम्पररीली फूड स्टोरेज किंवा फूड स्टोरेज फॉर टेम्पररीली, थोड्या काळासाठी फूड मटेरियल स्टोअर करायचं. अगेन व्हॉट हॅपन्स इन दिस पार्ट, फूड मटेरियल स्टोअर्ड अँड सोक्ड विथ अ सलायवरी सिक्रिशन ऑर सलायवा बरोबर त्याचं काय होतं, सोकिंग होतं, भिजतं. हे फूड मटेरियल काय होतं, भिजतं. सो ॲज टू वॉट एव्हर द फूड मटेरियल कॉक्रोच ईट्स दॅट विल बिकम अ सॉफ्ट, ते काय होईल, सॉफ्ट झालेलं बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं सोकिंग आपल्याला ह्या पियर शेप्ड क्रॉपमध्ये झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे. सो इट इज द इम्पॉर्टंट पार्ट, आपल्याला हा महत्त्वाचा पार्ट असलेला बघायला मिळतो. सो देन आफ्टर दिस crop there is another structure which is present in the foregut itself or stomodium, that is a gizzard. तिसरा पार्ट आपल्याला असलेला बघायला मिळतो तो म्हणजे हा गिझार्ड आहे. दिस गिझार्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर बिकॉज इट इज द लास्ट पार्ट ऑफ द फोरगटचा सगळ्यात शेवटचा पार्ट असलेला बघायला मिळतो किंवा थर्ड पार्ट आहे असं म्हणूयात त्याला. इट इज अ मस्क्युलार ग्लोब्युलर स्ट्रक्चर. ग्लोब्युलर दोन आहे. ग्लोब्युलर स्पियर शेप्ड असलेलं बघायला मिळतं, स्पेरिकल असलेलं बघायला मिळतं. मस्क्युलार मसल्स असलेल्या बघायला मिळतात. जर आपण गिझार्डचं स्ट्रक्चर काढलं तर आपल्याला लक्षात येईल, जर ह्या गिझार्डला कट केला आपण अशा पद्धतीने कट केला आणि बघितला तर आपल्याला काय दिसेल, वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळते. अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स इट हॅज अ डेंटिकल्स, याच्यामध्ये डेंटिकल्स सुद्धा असलेले बघायला मिळतात.
अशा प्रकारचे डेंटिकल्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. साधे सिंपल डेंटिकल्स आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. अशा डेंटिकल्समुळे काय होतं की फूड मटेरियल ब्रेक करण्यासाठी मदत झालेली बघायला मिळते. हा ल्युमेन याचा सेपरेट नसतोच, तर अशा प्रकारचे डेंटिकल असतात. इथं थिक कायटिनस कव्हर असलेलं बघायला मिळतं आणि इट इज कंटिन्युअस. वी मस्ट रिमेंबर, हे कंटिन्युअस असलेलं बघायला मिळतं. अशा प्रकारचं स्ट्रक्चर याच्यामध्ये असलेलं बघायला मिळेल. कायटिनस इंटरनल ल्युमेन इज फॉर्म्ड ऑफ दिस गिझार्डचं ल्युमेन अँड देन इट इज लाइंड विथ अ मस्क्युलर पार्ट. मसल्स आपल्याला याच्यामध्ये पूर्ण असलेल्या बघायला मिळते. मसल्स, लार्ज नंबर ऑफ द सर्क्युलर मसल्स आर देअर. सर्क्युलर मसल्स, ठीक आहे. अँड दीज आर द डेंटिकल्स आर प्रेझेंट. आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येईल किंवा त्यालाच आपण टीथ असं म्हटलं तरी चालेल. डेंटिकल्सला टीथ असं म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. तर असे 6 टीथ आपल्याला असलेली बघायला मिळतात. आपण सुद्धा काढताना 1 2 3 4 5 6 असे 6 टीथ इथं काढलेले आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. हे टीथ काय करतात? दिस गिझार्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर द फंक्शन ऑफ द ग्राइंडिंग ऑफ द फूड मटेरियल. हे कशासाठी महत्त्वाचं आहे? ग्राइंडिंग ऑफ फूडचं ग्राइंडिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला ह्या टीथचं असलेलं बघायला मिळतं. काय होतं बघ, ज्या वेळेस इथं फूड मटेरियल येणार आहे, ह्या दोघांच्या मध्ये किंवा सगळ्यांच्या मध्ये फूड मटेरियल येणार आहे, एंटर केलं जाणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे? दीज मसल्स विल बी कॉन्ट्रॅक्टेड. ह्या मसल्स काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट होतील. आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होईल? आता साधं सिंपल, हे 2 दात आहेत आणि ह्या 1 दात आहे. ह्या दोघांच्या मध्ये जर काय आलं तर काय होईल? कॉन्ट्रॅक्ट झालं की एकमेकांमध्ये असं चेपलं जाईल आणि देन द फूड मटेरियल विल बी क्रश्ड अँड ग्राउंडेड अँड इट विल फॉर्म अ स्मॉल पावडर लाईक पीसेस. ठीक आहे, छोटे छोटे पीस तयार केलेले बघायला मिळतील. सो दिस सर्क्युलर मसल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्राइंडिंग पर्पज. इट गेट कॉन्ट्रॅक्टेड अँड रिलॅक्स अँड देअरफॉर whatever the food material which have a larger particles, they comes in the gizzard and they will be crushed or they will be ground into the smaller powder like structure. ठीक आहे, छोटे छोटे पीस जे आहेत त्याचा सुद्धा अजून पेस्ट तयार केलेली आपल्याला बघायला मिळेल. अगेन देअर इज अ सोकिंग अँड देअरफॉर द फूड मटेरियल हॅज बिकम अ सॉफ्ट. आता साधं सिंपल पोटॅटो आहे. पोटॅटो आपण काय करतो? पोटॅटो जर आपल्याला खायचा झाला तर आपण शिजवलं की आपण काय करतो? डायरेक्ट तोंडात टाकायच्या ऐवजी आपण त्याला स्मॅशसुद्धा करतो. त्या स्मॅशिंगचं काम कोणाचं आहे? तर गिझार्डचं आहे. हे जसं आपले बोटानं स्मॅशिंग करतो तसंच हे डेंटिकल्सनं फूड मटेरियल काय केलं जातं? स्मॅश केलेलं बघायला मिळतं. सो गिझार्ड इज इम्पॉर्टंट इन द मेकॅनिकल डायजेशन, मेकॅनिकल ब्रेकडाऊन ऑफ द फूड मटेरियल. That is a grinding. Grinding is the mechanical breakdown of a food material. So this gizzard is another important structure which is a muscular and very important in the digestion. Digestion साठी हे महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. So now the food material whatever the taken into the digestive system that has become a smaller parts, smaller pieces, smaller particles. त्याचे काय झाले? मोठं फूड मटेरियल असेल, पहिल्यांदा कशानं मेकॅनिकल डायजेशन केलं? मॅन्डिबल्स आर इन्वॉल्ड इन द मेकॅनिकल डायजेशन. देन गिझार्ड इज अ सेकंड पार्ट विच इज इन्वॉल्ड इन द मेकॅनिकल डायजेशन ब्रेकडाऊन ऑफ द फूड मटेरियल. ठीक आहे, अँड देन देर इज अ स्टार्ट ऑफ द अनादर पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल दॅट इज अ मिड गट or it is called as a mesenteron. काय म्हणायचं त्याला? मेसेंटेरॉन. दिस मेसेंटेरॉन इज फॉर्म्ड ऑफ 2 डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. 2 वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळतात. एक आहे हिपॅटिक सिकी. दीज आर द सिक्रिटरी ग्लँड्स और डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड स्ट्रक्चर हे काय?
फर्स्ट डायजेस्टिव्ह ग्लँड आपल्याला असलेली बघायला मिळेल, हिपॅटिक सिकी. ठीक आहे. इट सिक्रीट्स द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रीशन, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला इथं असलेलं बघायला मिळतं. सिक्रीशन ऑफ अ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आर सिक्रेटेड बाय दिस हिपॅटिक सिकी. दिस हिपॅटिक सिकी ओपन्स इन टू द ल्युमेन ऑफ द एलिमेंटरी कॅनल. इथून जे डायजेस्टिव्ह सिक्रीशन होईल, म्हणजेच काय होतं, जर आपण ह्या हिपॅटिक सिकीला जर बघितलं, मायक्रोस्कोपिकली बघितलं, इट इज लाईन्ड विथ सिक्रिटरी सेल्स. हे कशानं लाईन झालेलं बघायला मिळतं, सिक्रिटरी सेल्सनं लाईन झालेलं बघायला मिळतं, किंवा त्याला सिक्रिटरी सेल्स असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळते. दीज सेल्स व्हॉट दे डू, दे सिक्रीट्स द एन्झाईम्स इन द ल्युमेन अँड देन दे कम्स अँड बी ॲडेड इन टू द ल्युमेन ऑफ द मेसेंटेरॉन ऑर मिडगट. मिडगटच्या ल्युमेनमध्ये ते पोर केलं जातं किंवा सिक्रेट केलं जातं. अँड दीज डायजेस्टिव्ह एन्झाईम्स then acts on the food material and therefore digest the food material in the stomach. And then there is another structure of this midgut. midgutचं दुसरं स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळतं, दॅट इज अ स्टमक. स्टमक असलेलं बघायला मिळतं. स्टमक इज नॉट अ लार्जर पार्ट, इट इज अ शॉर्ट. हा सुद्धा काय शॉर्ट आहे आणि नॅरो आहे. नॅरो त्याची डायमीटर कमी असलेली बघायला मिळते. जर आपण याची डायमीटर बघितली, कंपॅरेटिव्हली बाकीच्यांपेक्षा डायमीटर कमीच आहे. ठीक आहे. आणि नॅरो पण आहे. डायमीटर जर बघितली तर इथली डायमीटर जास्त आहे, इथली डायमीटर जास्त आहे, पण याची कमी आहे. आणि दुसरा काय शॉर्ट पार्ट आहे. लेंथ जरी बघितली तर ती सुद्धा आपल्याला कमी असलेली बघायला मिळते, म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, शॉर्ट अँड नॅरो पार्ट. इट हॅज सिक्रिटरी फंक्शन. सिक्रिटरी. इट ऑल्सो हॅव लार्ज नंबर ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट ॲट द वॉल ऑफ दी स्टमक. स्टमकच्या वॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळते. अँड देअरफोर दीज डायजेस्टिव्ह ग्लँड्स ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. म्हणजे स्टमकसुद्धा हिपॅटिक सिकी पण काम करतात सिक्रिशनचं, आणि स्टमकसुद्धा काय करतं, सिक्रिशनचं काम करतं. हे दोन्ही. देन अनादर फंक्शन ऑफ दी स्टमक इज ॲब्सॉर्प्शन ऑफ द फूड मटेरियल. हे काय करतं, ॲब्सॉर्ब करतं. ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड, डायजेस्टेड फूड. जे डायजेस्ट झालेलं फूड आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन करणं सुद्धा काम कोणाचं आहे, स्टमकचं आहे. म्हणजे दोन कामं आपल्याला स्टमकची असलेली बघायला मिळतात. इट सिक्रीट्स द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स फॉर डायजेशन ऑफ द फूड मटेरियल अँड वॉट एव्हर द फूड मटेरियल गेट डायजेस्टेड दॅट इज ऑल्सो ॲब्सॉर्ब्ड इन द स्टमक. स्टमकमध्ये दोन्ही काम होणार, एक सिक्रिशन होणार एन्झाईमचं आणि दुसरं ॲब्सॉर्प्शन होणार. दोन्ही कामं आपल्याला झालेली बघायला मिळतील. सो मिडगट इज फॉर्म्ड ऑफ अ हिपॅटिक सिकी अँड द स्टमक. दोनच पार्ट आपल्याला ह्या मिडगटमध्ये असलेली बघायला मिळतील. देन व्हॉट हॅपन्स, द सो फॉर्म्ड ऑर सो अनडायजेस्टेड फूड मटेरियल विच इज रिमेन्ड अँड अनॲब्सॉर्ब्ड. जे फूड मटेरियल डायजेस्ट झालेलं नाही आहे, जे फूड मटेरियल ॲब्सॉर्ब पण झालेलं नाही आहे, ते कुठं पास होईल, खाली पास होईल. देन रिमेंबर, we must remember that the hepatic cici are present in the junction between the foregut and the midgut. hepatic cici कुठं प्रेझेंट असतात, फोरगट आणि मिडगट, म्हणजे स्टोमोडियम आणि मिसेंटेरॉनच्या मध्ये काय प्रेझेंट आहेत, हिपॅटिक सिकी प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर स्टमक आहे. आता तिसरा पार्ट आपल्याला असलेला बघायला मिळेल. देन वी विल स्टार्ट विथ अ थर्ड पार्ट ऑफ दिस एलिमेंटरी कॅनल अँड थर्ड पार्ट इज अ हाइंड गट. hind gut, and this hind gut is called as a proctodium. त्याला काय म्हटलं आपण, प्रोक्टोडियम. बरोबर, त्याला आपण काय म्हटलं होतं, प्रोक्टोडियम. दिस प्रोक्टोडियम इज फॉर्म्ड ऑफ अ फर्स्ट पार्ट इज द इलियम, कोलॉन अँड रेक्टम अँड देन द एनस. बघा इलियम काय आहे बघूयात पहिला. इलियम इज व्हेरी शॉर्ट and narrow part. व्हेरी शॉर्ट अँड नॅरो. आपण जर बघितलं तर मी काढताना फक्त थोडासा पार्ट काढलेला आहे आणि तेवढासा पार्ट आपल्याला सफिशियंट आहे. म्हणजेच काय, जर मोठं जरी स्ट्रक्चर काढलं तर एवढाच आपल्याला इलियम असलेला बघायला मिळेल. इथं वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्स, हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. आणि देन इट स्टार्ट्स अ कोलॉन. एवढासा पार्ट जो आहे तो आपल्याला कशाचा असलेला बघायला मिळेल,
तर इलियमचा असलेला बघायला मिळेल. तो आपल्याला लक्षात पण येत नाही. तर एवढा छोटासा पार्ट आपल्याला कोणाचा आहे, इलियमचा असलेला बघायला मिळतो. इलियम इज इन्वॉल्ड इन द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द फंक्शन. वेगळ्या प्रकारचे फंक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल इट इज इन्वॉल्ड इन द पासिंग ऑफ द फूड मटेरियल, पॅसेज ऑफ फूड. लक्षात ठेवायचं प्रत्येकाचं फंक्शन पॅसेज आहेच, म्हणजेच स्टमकमधून जे फूड मटेरियल येतं ते पुढं पास करणं काम आहे. दुसरं, ॲट द जंक्शन ऑफ द मिडगट अँड द हाइंडगट. मिडगटचा आणि हाइंडगटचा जो जंक्शन आहे त्या जंक्शनला आपल्याला स्पेसिफिक थ्रेड लाईक किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. अँड दीज हेअर लाईक स्ट्रक्चर्स ॲट द जंक्शन, बघा ॲट द जंक्शन or joint or border of mid and hind gut. Mid and hind gut. There is a presence of excretory part. Those are called as a Malpighian tubule. कसले ट्यूब्युल्स आहेत तिथं? Malpighian tubules आहेत. Malpighian tubules आहेत. बघा हे जे येलो कलर्ड थ्रेड लाईक many tubules are present, and these tubules are long, very thin and yellowish in color, and they are attached to the ileum or at the start of the ileum at the end of the stomach. स्टमकचा एंड आणि इलियमचा स्टार्ट इथं आपल्याला जॉईन झालेली बघायला मिळतील. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस माल्फिजियन ट्यूब्यूल? इट इज अ एक्सक्रिटरी इन फंक्शन. त्याचं फंक्शन काय? एक्सक्रिशन आहे. म्हणून आता आपण त्याच्यात विचार करणार नाही. हे एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये आपल्याला जास्त डिटेलमध्ये बघायचं आहे, आता आपल्याला बघायचं नाही आहे. सो माल्फिजियन ट्यूब्यूल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रिशन. सो वी आर नॉट टॉकिंग ड्युरिंग द डायजेस्टिव्ह सिस्टीम मच मोर अबाउट द माल्फिजियन ट्यूब्यूल. आपण माल्फिजियन ट्यूब्यूलला डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जास्त विचार करणार नाही आहोत, फक्त आपण मेन्शन करायचं तिथं. नाहीतर हा पार्ट कुठला होता आपण विचारच केला नाही त्याचा असं वाटायला नको, म्हणून फक्त आपण तिथं मेन्शन करतो. सो इट इज अ इलियम. अँड देन देर इज अ सेकंड पार्ट which is a colon. Second part of this hind gut is a colon. Colon is a long and broad thick walled structure किंवा ट्यूब म्हणूया. It is a long broad thick walled tube and it is involved in the absorption of water as well as remaining food materials. काही न्यूट्रिएंट शिल्लक असतील फूड मटेरियलमध्ये ते सगळे ॲब्सॉर्ब केले जातील, प्लस जेवढं वॉटर आहे तेवढं सगळं वॉटर इथं कोलॉनमध्ये ॲब्सॉर्ब केलेलं बघायला मिळेल. सो कोलॉन हॅज ब्रॉड अँड इट टेम्पररी स्टोअर्स द अनडायजेस्टेड फूड मटेरियल अँड पासेस टू द रेक्टम. रेक्टमला पास करणं हे दुसरं काम असलेलं बघायला मिळतं. अँड लास्ट पार्ट विच इज कॉल्ड ॲज अ रेक्टम. शेवटचा पार्ट काय? रेक्टम. दिस रेक्टम इज ओव्हल शेप्ड. ओव्हल शॉर्ट पार्ट इज देअर. ओव्हल अँड शॉर्ट असलेला बघायला मिळतो. इट हॅज अ स्पेशल काइंड ऑफ द पॅड्स प्रेझेंट इन इट. 5 to 6 पॅड्स आर प्रेझेंट लाईक दिस इन द रेक्टम. रेक्टममध्ये छोटे छोटे पॅड्स प्रेझेंट असतात. दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीजिंग ॲब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर. कारण कॉक्रोच कधीच वॉटर पित नाही, पाणी पित नाही. मग काय कसं पाणी मिळतं त्याला? तर फूड मटेरियलमधून जे काही पाणी आहे ते मिळतं. मग पाणी लॉस करून चालेल का? नाही चालणार. सो व्हॉट कॉक्रोच डू? वॉट एव्हर द वॉटर इट गेट्स फ्रॉम द फूड मटेरियल दॅट इज कम्प्लिटली बीन ॲब्सॉर्ब्ड इन द बॉडी. डायरेक्टली बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब केलेलं बघायला मिळतं. त्याच्यामुळं रेक्टमसुद्धा त्याचा काय असतो? छोटे छोटे पॅड्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेले रेक्टल पॅड्स असं म्हणतो. दीज आर द रेक्टल पॅड्स. रेक्टल पॅड्स आर प्रेझेंट. दीज रेक्टल पॅड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द वॉट एव्हर द मच मोर ॲब्सॉर्प्शन अँड देन द अनडायजेस्टेड फूड मटेरियल बिकम्स अ व्हेरी सॉलिड. अनडायजेस्टेड फूड मटेरियल काय केलं जातं? सॉलिड बनवलेलं बघायला मिळतं. अँड देन दिस रेक्टम ओपन्स इन टू द एनस. एनस इज द पोस्टेरियर ओपनिंग ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टमचं हे पोस्टेरियर ओपनिंग असलेलं बघायला मिळतं. सो डायजेस्टिव्ह सिस्टम स्टार्ट विथ द ओरल कॅव्हिटी और ओरल ओपनिंग
and ends with a anus. So it is a elementary canal. Elementary canal आपल्याला असलेला बघायला मिळतो. पुन्हा एकदा elementary canal starts with a oral opening, esophagus, crop, gizzard, hepatic cache, stomach, ileum, colon, rectum. Within this rectum there are rectal pads and then rectum ends into the anus. So these are the different parts of the alimentary canal and they perform different kinds of the functions. Collectively what we can say, alimentary canal is responsible for the digestion of the food material. फूड मटेरियलचं डायजेशन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला एलिमेंटरी कॅनलचं असलेलं बघायला मिळतं. सो दीज आर द एलिमेंटरी कॅनल्स. बघूया. So there are specialized glands for secretion of the large amount of the saliva. They are also present here in the digestive system. Digestive system मध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाचं स्ट्रक्चर प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. दॅट इज द स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर कॉल्ड एज अ सलायव्हरी ग्लँड. मी फक्त एकदा दाखवणार आहे इथं सलायव्हरी ग्लँड कुठं प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. जर आपण सलायव्हरी ग्लँड बघितल्या, दीज आर बायलोब्ड, दोन ब्रँचेस असलेल्या बघायला मिळतात. प्रत्येक ब्रँचला आपण थोडंसं ग्लोब्युल्स सांगूयात, सिक्रिटरी स्ट्रक्चर्स आहेत असं म्हणूयात. अशा प्रकारची एक ग्लँड असेल. तीच ग्लँड आपल्याला ट्यूबमध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळेल. देन देर इज वन मोर हिअर अनादर ग्लँड. मी तिकडं काय काढत नाही, एका बाजूला काढतो. इथंच आपल्याला एक रिझर्वॉयर पण असलेला बघायला मिळतो, रिसेप्टॅकल, ज्याच्यामध्ये आपल्याला सलायवा स्टोअर केलेला बघायला मिळतो. म्हणजे त्याची पोझिशन सलायव्हरी ग्लँडची कुठं आहे हे कळण्यासाठी मी फक्त हे स्ट्रक्चर काढलेलं आहे. त्याला मी आता इथं नाव देतो रिसेप्टॅकल अँड इट इज अ सलायव्हरी ग्लँड. तर अशा प्रकारचे सलायव्हरी ग्लँड्स दोज आर असोसिएटेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टमच्या असोसिएशनमध्ये ते प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. अँड देन दे ओपन ॲट द बेस ऑफ द हायपोफॅरिंग्स. हे जे सलायव्हरी ग्लँड्स आहेत कुठं ओपन होतात? बेस ऑफ द हायपोफॅरिंग्स. एवढं फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा. आपण सलायव्हरी ग्लँडचं स्ट्रक्चर सेपरेट बघूया. सो दिस इज द डायजेस्टिव्ह सिस्टम. वेन वी लुक ॲट द डिटेल्स ऑफ द सलायव्हरी ग्लँड ॲट दॅट टाईम वी हॅव मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द आस्पेक्ट्स. सलायव्हरी ग्लँड ऑफ द कॉक्रोच. कॉक्रोचचे सलायव्हरी ग्लँड्स. कारण आपण डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये पहिला पार्ट सांगितला होता माउथ पार्ट्स, दुसरा सांगितला होता एलिमेंटरी कॅनल आणि तिसरा आपल्याला बघायचं सलायव्हरी ग्लँड्स. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या महत्त्वाच्या असलेल्या बघायला मिळतील. ओपनिंग असलेलं बघायला मिळेल. देन सलायव्हरी ग्लँड्स आर कनेक्टेड विथ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्सनं इथं कनेक्ट झालेले बघायला मिळतात. बघूयात. अशा पद्धतीनं दोन ब्रँचेस आपल्याला सलायव्हरी ग्लँडच्या तयार झालेल्या बघायला मिळतात. दोन ब्रँचेस आहेत. ठीक आहे. त्या ब्रँचमध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळेल. बघूयात आपण. एक रिसेप्टॅकल आहे, इथं दुसरा रिसेप्टॅकल आहे म्हणतो. दोन रिसेप्टॅकल्स आहेत. दीज आर युज्ड फॉर द स्टोरेज ऑफ द सलायवा. सलायवाचं स्टोरेज असण्यासाठी ह्या फार महत्त्वाच्या असलेल्या बघायला मिळतात. देन इट ऑल्सो हॅज टू डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. दोन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स याच्यामध्ये तयार झालेली बघायला मिळतील. त्याच्यामध्येच मी दोन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर काढतो आहे जे तुम्हाला लक्षात येईल. ब्रँचड स्ट्रक्चर्स आहेत. दीज आर ब्रँचड, देअरफोर दे हॅव मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द लोब्युल्स. सिक्रिटरी लोब्युल्स. सिक्रिटरी लोब्युल्स आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. इकडं सुद्धा तशाच पद्धतीनं सिक्रिटरी लोब्युल्स असलेले बघायला मिळतील. ब्रँचड, बायलोब्ड ह्या ग्लँड्स असलेल्या बघायला मिळतात. एका बाजूला दोन ब्रँचेस आहेत. ठीक आहे. तसंच इकडच्या बाजूला सुद्धा काय असतील? हे कॉमन ओपनिंग असेल. लगेच त्याची खाली एक ब्रँच येईल. ह्या रिसेप्टॅकलला पूर्ण झाकून टाकलेलं बघायला मिळेल. मी मुद्दामून झाकून न टाकता दिसावं असं प्रयत्न करतो.
अशा पद्धतीची ही ग्लँड आहे. दुसरी इकडं असलेली बघायला मिळेल, याच्या ब्रँचेस आपल्याला असलेल्या बघायला मिळतील. सो दीज आर द डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ दिस सलायव्हरी ग्लँड. बघूयात आपण, नावं देऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय काय नावं असलेली बघायला मिळतात. सलायव्हरी ग्लँड्स कॅन बी डिवायडेड इंटू द 2 पार्ट्स. 2 पार्टमध्ये डिवाइड करता येईल. ग्लँड्युलर पार्ट or simply glands and receptacles or these are called as reservoirs. 2 पार्ट आपल्याला असलेली बघायला मिळतील. आता ग्लँड्समध्ये काय असतात बघा, हे काय सलायव्हरी ग्लँड. इट ओपन्स इनटू द सलायव्हरी डक्ट. याच्यामध्ये काय सलायव्हरी डक्ट असलेलं बघा, सलायव्हरी डक्ट आहे बरोबर. सलायव्हरी डक्ट व्हॉट एव्हर द स्मॉल ग्लोब्युलर स्ट्रक्चर. जर आपण एक छोटंसं स्ट्रक्चर काढून बघितलं याचं तर आपल्याला काय दिसेल, छोटंसं स्ट्रक्चर. मी एक ग्लोब्यूल काढून बघतोय, मी जरी थोडंसं अंडुलेशन काढलेलं असलं आणि छोटी एक सर्कल दाखवलेलं असलं तर ते सर्कल म्हणजे काय असतं तर एक मोठं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये लपलेलं असतं, क्लिअर स्ट्रक्चर लपलेलं आहे. अँड दीज आर द सलायव्हरी सेल्स, दोज सिक्रीट्स सलायवा. बघा अशा प्रकारच्या सेल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. छोटं छोटं स्ट्रक्चर जर बघितलं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या सेल्स आहेत. म्हणजे एक लाईन जी दिसते तुम्हाला या पार्टमध्ये सलायव्हरी ग्लँडच्या कुठल्याही पार्टमध्ये, लाईन म्हणजे काय, इट इज फॉर्म्ड ऑफ अ such kind of the cells and therefore these cells secretes a saliva and that saliva then communicated with the ducts. ह्या सलायवा कुठं, ह्या ही एक ग्लँड आहे, दुसरी एक इथं ग्लँड असेल बरोबर. अशा पद्धतीनं आता ह्या सगळ्यांच्या सिक्रिशनला कुठं यायला लागेल, कॉमनमध्ये यायला लागेल बरोबर. इट विल कम्स इन टू द कॉमन. तिसरी ग्लँड इथं जॉईन होईल, चौथी ग्लँड, अँड देन इट फॉर्म्स अ लार्जर डक्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ सलायव्हरी डक्ट. ओके, सलायव्हरी डक्ट. देन दिस टू कंबाईन्स टुगेदर अँड फॉर्म्स अ लार्ज सलायव्हरी डक्ट. इथं लार्ज सलायव्हरी डक्ट आपल्याला तयार झालेलं बघायला मिळेल. अँड देन देर इज अ कॉमन सलायव्हरी डक्ट. कॉमन सलायव्हरी डक्ट बरोबर, कॉमन सलायव्हरी डक्ट. असं इकडच्याही याला असेल, तिकडच्याही याला असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सलायव्हरी डक्ट्स आपल्याला तयार झालेली बघायला मिळते. देन वी कम टू द अनादर पार्ट दॅट इज अ रिसेप्टॅकल. इट इज अ रिसेप्टॅकल or it can be also called as a reservoir. And these reservoir also have a receptacle, duct of a receptacle. त्याला आपण काय म्हणतो, डक्ट ऑफ अ रिसेप्टॅकल किंवा रिझर्वॉयर डक्ट. रिझर्वॉयर डक्ट असं आपण त्याला म्हणणार आहोत, रिझर्वॉयर डक्ट. ठीक आहे, सलायव्हरी डक्ट जसा आहे तसाच रिझर्वॉयर डक्ट आहे. अँड देन इट फॉर्म्स अ कॉमन सलायव्हरी डक्ट. इथं आपल्याला असलेलं बघायला मिळेल, पण इथं कॅनाल असलेलं बघा, कॉमन सलायव्हरी कॅनाल. सलायव्हरी कॅनाल वेगळा आणि रिझर्वॉयर कॅनाल वेगळा. अँड देन इट फॉर्म्स अ कॉमन कॅनाल, सिम्पली सलायव्हरी कॅनाल. सलायव्हरी कॅनाल. कॅनाल हा मोठा असतो, डक्ट हा छोटा असतो. आता काय होतं, वरची एक आहे, इकडची आहे त्याला राईट सलायव्हरी ग्लँड म्हणा, इकडची आहे त्याला लेफ्ट सलायव्हरी ग्लँड म्हणा. राईट सलायव्हरी ग्लँडमध्ये 2 लोब आहेत, वरचा लोब आहे, खालचा लोब आहे. वरच्या लोबपासून एक डक्ट तयार होतो, सलायव्हरी डक्ट. खालच्या याच्यापासून एक डक्ट तयार होतो, सलायव्हरी डक्ट. इट फॉर्म्स अ कॉमन डक्ट. कॉमन डक्ट्स ओपन्स इन टू द कॉमन सलायव्हरी कॅनल बरोबर. देन इकडून सुद्धा तसाच येतो, कॉमन सलायव्हरी कॅनलला मिळतो. तसंच काय होणार, रिसेप्टॅकल आहे, रिझर्वॉयर आहे. इट इज अ पियर शेप्ड सॅक लाईक स्ट्रक्चर. पियर शेप्ड सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. त्याची ट्यूब आहे, त्याचा कॅनल, त्याचा डक्ट आहे, तो डक्ट एकत्र मिक्स होतो आणि कॉमन रिझर्वॉयर डक्ट तयार होतो. अँड देन कॉमन रिझर्वॉयर डक्ट अँड कॉमन सलायव्हरी कॅनल
then forms a salivary canal, and that salivary canal opens at the base of the hypopharynx. Hypopharynxच्या बेसला हा ओपन झालेला बघायला मिळतो. सो these are the two different structure, glandular structure and the receptacles or reservoir are very important structures present in the salivary gland. Salivary gland secretes a secretion called as a saliva. त्याचं secretion काय म्हटलं जातं? Complete salivary gland secretes saliva contains different kinds of the enzymes. सलाइवा मध्ये काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स असलेले बघायला मिळतात, and those enzymes are responsible for digestion of the food material. Now what happens? You may have questioned that why these reservoirs are present. salivary gland secretion करतात, पण रिझर्वायर कशाला पाहिजे? बरोबर. आता रिझर्वायर कशाला पाहिजे? तर कॉकरोचला काही सतत फूड मटेरियल मिळत नाही. कंटिन्युअसली कॉकरोच विल नॉट गेट एनी काइंड ऑफ अ फूड मटेरियल. Whenever it gets a food material, at that time those food material must be eaten very fast. कारण भीती आहे, कोणीतरी येणार आहे, अटॅक करणार आहे, त्याच्यामुळे त्याला भीती असते. म्हणजे एकदा का फूड मटेरियल त्याला भेटलं की पटपट खाऊन टाकतो तो. जेवढं फास्ट खाता येईल तेवढं फास्ट खातो. मग फास्ट खाण्यासाठी काय लागतं? सलाइवा सिक्रेट झाला पाहिजे. सो इन द इमर्जन्सी ईटिंग there should be large amount of the saliva stored or must be secreted at the time of feeding. So how it will be supported? It will be supported by the presence of the reservoir. Reservoir stores the saliva when it do not eat. ज्यावेळेस तो खात नाही त्यावेळेस सुद्धा सलाइवा तयार होतो. मग तो सलाइवा कुठे स्टोअर केला जातो? तर रिसेप्टॅकलमध्ये स्टोअर केला जातो. आणि ज्यावेळेस फिडिंग होतं त्यावेळेस रिसेप्टॅकलमधला सगळा सलाइवा तिथं एम्प्टी केलेला बघायला मिळतो. सो लार्ज अमाऊंट ऑफ द सलाइवा इज स्टोर्ड इन द रिझर्वायर अँड देअरफॉर यूज्ड ड्युरिंग द ओरॅसियस फिडिंग. ओरॅसियस फिडिंग फास्ट जेवण, पटपट. काही लोक असतात फास्ट खातात बघा, म्हणजे कळत सुद्धा नाही, बसले की उठले असं होतं. माहीत नाही ते कसे खातात, ते चावतात नाही चावतात काय तो त्यांचा भाग आहे. पण आपल्या लक्षात येतं की या फास्ट खाण्यासाठी काय लागतं? सलाइवा सिक्रेशन जास्त व्हायला लागतं. आता सलाइवा सिक्रेशन कसं होतं? तर ह्या कॉकरोचमध्ये आपल्या लक्षात येईल की रिझर्वायर जास्त आपल्याला स्टोअर करून ठेवलेला सलाइवा असलेला बघायला मिळतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला ह्या सलाइवरी ग्लँडमध्ये असलेली बघायला मिळते. सो दिस थर्ड पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम दॅट इज द सलाइवरी ग्लँड that is responsible for secretion of the saliva and therefore support in the feeding and the digestion. Clear? So it is the digestive system. ही digestive system असलेली बघायला मिळते. So it is very simple system, that is a digestive system. बघा salivary glands आपल्याला वेगळ्या असलेल्या बघायला मिळतील. त्या salivary gland मध्ये वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर, एलिमेंटरी कॅनल मधले वेगळे स्ट्रक्चर. So digestive system is specialized one. Second system we will be looking into details is that the circulatory system. Circulatory system of a cockroach. Cockroach ची सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला बघायची आहे. या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे कुठले कुठले पार्ट असतात आणि ही कुठल्या प्रकारची असलेली बघायला मिळते ते बघूया. द सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ द कॉकरोच इज अ ओपन टाईप. ही कशी आहे? ओपन टाईप आहे. देअरफॉर इट डू नॉट कंटेन एनी काइंड ऑफ वेसल्स. ब्लड वेसल्स वगैरे असतात का यांच्यामध्ये? तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या ब्लड वेसल्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळणार नाही. फक्त ही ओपन असलेली बघायला मिळते. सो इट इज फॉर्म्ड ऑफ अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला असलेले बघायला मिळते. दे हॅव बॉडी कॅव्हिटी. याच्यामध्ये काय? बॉडी कॅव्हिटी असलेली बघायला मिळेल. बॉडी कॅव्हिटी. देन इट हॅज अ डॉर्सल ब्लड व्हेसल. डॉर्सल ब्लड व्हेसल असलेली बघायला मिळेल. अँड देन ॲवोर्टा इज प्रेझेंट. ॲवोर्टा इज प्रेझेंट. सो दिस डॉर्सल ब्लड व्हेसल इज ऑल्सो कॅन बी कॉल्ड ॲज अ हार्ट. इट कॅन ऑल्सो बी कॉल्ड ॲज अ हार्ट. हार्ट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. अँड थर्ड पार्ट आपल्याला लक्षात येईल ॲवोर्टा. अँड इट हॅज अ फ्लुइड असलेलं बघायला मिळेल. फ्लुइड त्याला आपण ब्लड असं म्हटलं तरी चालेल. ब्लड. क्लिअर? तर अशा वेगळ्या प्रकारचं
वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. सो इट इज अ ओपन, देअरफॉर बॉडी कॅव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून बघूयात आपण याच्यामध्ये काय, ह्या बॉडी कॅव्हिटीला काय म्हणायचं, हिमोसील असं म्हणायचं. काय म्हणायचं, दिस बॉडी कॅव्हिटी कॅन बी कॉल्ड ॲज अ हिमोसील. हिमोसील, हिमोसील, हिमोसील इज द बॉडी कॅव्हिटी ऑफ अ कॉक्रोच. कॉक्रोचची बॉडी कॅव्हिटी हिमोसील असलेली बघा ना. बघूयात आपण एक एक स्ट्रक्चर या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय काय असतं हे जरासं डिटेलमध्ये बघूया. पहिल्यांदा आपण ओपन आहे ही एक गोष्ट आपल्याला माहीतच आहे, पण हिमोसील कसा असतो तो पहिला बघूयात. त्याच्या अगोदर हिमोलिम्फ म्हणजेच ब्लड बघायचं. हिमोलिम्फ बघूयात काय असतं. हिमोलिम्फ, हिमोलिम्फ और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ब्लड. हिमोलिम्फ, it do not have any pigment. It is a fluid tissue without any blood pigment, and therefore it is colorless. म्हणून हे काय असतं, कलरलेस. कारण त्याच्यामध्ये ब्लड पिगमेंट आहे का कुठला, आपल्यामध्ये ब्लड पिगमेंट असतो. कुठला असतो, हिमोग्लोबिन असतो, बरोबर. आपल्याकडे काय असतो, ह्युमनमध्ये हिमोग्लोबिन इज अ ब्लड पिगमेंट, बट हिअर ब्लड पिगमेंट इज नॉट प्रेझेंट और इट इज विदाउट एनी काइंड ऑफ अ ब्लड पिगमेंट अँड देअरफॉर इट इज अ कलरलेस. इट हॅज अ मेनी सेल्स, मेनी टाईप ऑफ अ सेल्स. अनेक सेल्स मात्र तिथं प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. दोज आर सिम्पली कॉल्ड ॲज अ हिमोसाइट्स. त्यांना काय म्हणायचं, हिमोसाइट्स असं म्हणायचं. हिमोलिम्फमध्ये ज्या सेल्स असतात त्यांना काय म्हणतो आपण, हिमोसाइट्स असं म्हणतो. सो सेल्स प्रेझेंट इन द ब्लड ऑफ दिस कॉक्रोच इज कॉल्ड ॲज अ हिमोसाइट. देर आर 5 to मेनी डिफरंट, आपल्याला नंबर नाही आपल्याला परफेक्ट सांगायचा, पण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक हिमोसाइट्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. मग आता त्यांचं काय काम असलेलं बघायला मिळेल, वेगवेगळी फंक्शन्स त्यांच्यामध्ये असलेली बघायला मिळतील. दे डू नॉट हॅव अ फंक्शन ऑफ अ ट्रान्सपोर्टचं फंक्शन नसतं. दे जस्ट इन्वॉल्ड इन द डिफेन्स मेकॅनिझमचं फंक्शन त्यांच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. म्हणजे ह्या हिमोलिम्फमध्ये 2 पार्ट असलेले बघायला मिळतील. फ्लुइड पार्ट असलेला बघायला मिळेल विदाउट एनी काइंड ऑफ अ पिगमेंट, देअरफॉर इट इज अ कलरलेस, अँड दे हॅव मेनी डिफरंट काइंड्स ऑफ सेल्स, दॅट इज अ हिमोसाइट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. अँड इट इज प्रेझेंट इन बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. अँड देअरफॉर दॅट बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ हिमोसील. म्हणून त्या बॉडी कॅव्हिटीला काय म्हणायचं, हिमोसील असं म्हणायचं. एवढ्याच 2 गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. देअरफॉर देर इज नो नीड ऑफ एनी काइंड ऑफ अ पिगमेंट बिकॉज ऑल द डिफरंट काइंड्स ऑफ द ऑर्गन्स और विसरल ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द ब्लड. ब्लडमध्ये डायरेक्ट सगळेच विसरल ऑर्गन प्रेझेंट असतात, कारण अगोदर सांगितलं सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ ओपन टाईप. सो हिमोलिम्फ इज द फर्स्ट. देन देर इज अ स्पेशल काइंड ऑफ अ स्ट्रक्चर दॅट इज अ हिमोसील. हिमोसील एक फार महत्त्वाचा पार्ट असलेला बघायला मिळतो. हिमोसील बॉडी कॅव्हिटी बिकॉज इट कंटेन्स अ हिमोलिम्फ याच्यात प्रेझेंट असतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, हिमोसील असं म्हणायचं. दिस हिमोसील हॅव अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ सेप्टम्स और दे हॅव अ barriers present in it, barriers, or those are called as a septum, and therefore it is divided into these septums. There are 2 septums present. किती septums आहेत, 2 septum आहेत, and therefore it is divided into 3 chambers. किती चेंबरमध्ये डिवाइड केलेली आहे ही कॅव्हिटी, 3 चेंबरमध्ये डिवाइड केलेली आहे. बघूयात आपण कसं. मी एक TS कॉक्रोचला अर्धा कापून बघतो आणि नंतर उभा कापून बघितला तरी चालेल, आपल्याला लक्षात येईल. पहिल्यांदा अर्धा कापून बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ही असलेली बघायला मिळते. वरचं कवच आहे आणि हे खालचं कवच आहे.
बरोबर, साधं सिंपल. जरा थोडंसं अजून मी मोठं काढतो म्हणजे आपल्याला ठीक आहे. इथं आपल्याला स्पायरॅकल्स असलेले बघायला मिळतील अशा प्रकारचं. वरचा जो आहे त्याला काय म्हणायचं, टर्गम असं म्हणायचं. काय म्हणायचं, टर्गम. वरचं कवच आहे त्याला काय म्हणायचं, टर्गम. खालचं आहे त्याला काय म्हणायचं, स्टर्नम. काय म्हणायचं, स्टर्नम. इट हॅज अ डॉर्सल ब्लड वेसल्स. याला काय असते, कॉक्रोचमध्ये काय असते, डॉर्सल ब्लड वेसल असलेली बघायला मिळते. डॉर्सल ब्लड वेसल, त्यालाच आपण हार्ट म्हणणार आहोत. बरोबर, आपण काय म्हटलं, हार्ट असं म्हटलं. सो इट हॅज अ 2 बॅरियर्स or 2 septums. One is a ventral and another is the dorsal. 2 सेप्टम असलेली बघायला मिळते. बघा मी इथं डॉट डॉट न काढतो, एवढा पण नको. अँड इट इज अटॅच्ड टू द बॉडी. हे कशाला अटॅच झाला, वरच्या टर्गमला अटॅच झालेला बघायला मिळेल, अटॅच झालेला. दिस सेप्टम इट इज फायब्रोमस्क्युलर सेप्टम. हा सेप्टम कसा आहे, फायब्रोमस्क्युलर आहे, फायब्रस टिश्यूनं बनलेला बघायला मिळतो. ठीक आहे, हा सेप्टम इट इज कॉल्ड ॲज अ डॉर्सल सेप्टम. डॉर्सल सेप्टम, बरोबर, डॉर्सल सेप्टम. आणि दुसरा सेप्टम आपल्याला खालच्या बाजूला असलेला बघायला मिळेल, दॅट इज अ व्हेंट्रल सेप्टम. ठीक आहे, हा सेप्टम कसा आहे, व्हेंट्रल सेप्टम असलेला बघायला मिळेल या हिमोसिलमध्ये. म्हणजे ही पूर्ण कॅव्हिटी काय, हिमोसिल आहे आणि त्याच्यामध्ये 2 आपल्याला सेप्टम असलेले बघायला मिळतील. वर एक आहे डॉर्सल सेप्टम, एक आहे व्हेंट्रल सेप्टम. दीज सेप्टम्स आर परफोरेटेड विथ स्मॉल पोर्स ॲट द कनेक्शन. ह्या कनेक्शनला जर आपण बघितलं, आता मी असं जर बघितलं, वरून जर बघितलं तर कसं दिसेल, हे इथला भाग दिसेल आणि हा सेप्टमचा भाग दिसेल. असा सेप्टम अटॅच झालेला आहे. ठीक आहे, असा सेप्टम अटॅच झालेला आहे. इथं एक अटॅच झालेलं, इथं एक अटॅच झाला, पण इथं मध्ये स्पेस आहे, इथं मध्ये स्पेस आहे. ही बॉडी वॉल आहे, बॉडी वॉलच्या मध्ये स्पेस आहे. याच्यातून ब्लड खालीवरती येऊ शकतं, म्हणजे ब्लड इकडं जाऊ शकतं, ब्लड वरती जाऊ शकतं, इकडून इकडं जाऊ शकतं, इकडून इकडं जाऊ शकतं. इकडं पण अशाच पद्धतीनं वेज असलेली बघायला मिळते. ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स इथं प्रेझेंट आहेत. ठीक आहे, म्हणजे काय, डॉर्सल सेप्टम, व्हेंट्रल सेप्टम असे 2 सेप्टम असलेले बघायला मिळते. सो बिकॉज ऑफ दिस 2 सेप्टम्स ॲट द व्हेंट्रल साईड देर इज अ नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड खालच्या बाजूला काय, नर्व कॉर्ड आहे. सो बिकॉज ऑफ दिस 2 सेप्टम्स इट इज डिवायडेड इंटू द 3 चेंबर्स. किती चेंबरमध्ये डिवाइड झालेली आहे, 3 चेंबरमध्ये, वरचा, मधला आणि खालचा. ठीक आहे, वरचा जो चेंबर आहे त्या चेंबरला काय म्हणायचं, पेरिकार्डियल चेंबर असं म्हणायचं. बिकॉज इट इज कंटेनिंग हार्ट. त्याला काय म्हणायचं, पेरिकार्डियल चेंबर. लक्षात आलं का, पेरिकार्डियल असं म्हणायचं, हार्ट त्या चेंबरमध्ये आहे म्हणून त्याला पेरिकार्डियल. इट इज अ चेंबर विच इज प्रेझेंट अराउंड द हार्ट. हार्टच्या भोवती जो चेंबर आहे त्याला काय म्हणायचं, पेरिकार्डियल चेंबर. क्लिअर. आता दुसरा, विसरल ऑर्गनच्या भोवती असतो म्हणून त्याला पेरिविसरल चेंबर असं म्हणायचं. विसेरल चेंबर, बरोबर, पेरिविसरल चेंबर. आणि सगळ्यात खालचा जो आहे विच इज प्रेझेंट अराउंड द नर्व कॉर्ड. बघा, नर्व कॉर्डच्या भोवती आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, पेरी न्यूरल चेंबर. काय, पेरी न्यूरल चेंबर. अशा 3 चेंबरमध्ये आपल्याला हा हिमोसिल डिवाईड झालेली बघायला मिळते. हिमोसिल डिवाईड झालेली बघायला मिळेल, 3 चेंबरमध्ये डिवाईड झालेली बघायला मिळेल. आणि ज्या वेळेस कॉक्रोचचं सर्क्युलेशन होतं, सगळे हे जे आपल्याला सेप्टम असलेले बघायला मिळतात ते कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात. अशा प्रकारचं हे सर्क्युलेशनसाठी आपल्याला हे सेप्टमसुद्धा फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. देन वी विल सी हाऊ these different kinds of the structures present in the circulatory system and helps in the सर्क्युलेशन. सर्क्युलेशनमध्ये कसे हेल्प करतात ते आपल्याला नंतर बघायचं. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की हे चेंबर्स कुठले कुठले महत्त्वाचे, पेरिकार्डियल चेंबर, पेरी विसरल चेंबर, पेरी न्यूरल चेंबर.
हार्टच्या भोवती आहे, हार्टला कार्डियम असं म्हणतो आपण, म्हणून पेरिकार्डियल. विसरल ऑर्गन्स प्रेझेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम सगळ्या इथं प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं, पेरी विसरल चेंबर असं म्हणायचं. नर्व कॉर्डच्या भोवती आहे म्हणून त्याला पेरी न्यूरल चेंबर असं म्हटलं, बरोबर. अशा वेगळ्या प्रकारचे चेंबर्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. सो दीज आर द डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ द हिमोसिलचे हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स असलेली बघायला मिळतील. हिमोसिल. देन देर इज अनादर इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज अ डॉर्सल ब्लड वेसल्स. त्यालाच आपण वेगळ्या प्रकारचे कॅव्हिटीज आपण तिथं सांगितल्या. सायनसेस, त्याला आपण सायनसेस असं म्हटलं तरी चालेल. देन लास्ट पार्ट इज द डॉर्सल ब्लड वेसल. डॉर्सल ब्लड वेसल्स. बघा, डॉर्सल ब्लड वेसल. डॉर्सल ब्लड वेसल is called as a heart. It is a long and multi-chambered structure. लॉंग आहे, मल्टी चेंबर्ड स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. एवढं आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. एवढं जर लक्षात ठेवलं तर आपल्याला किती चेंबर असतात? देर आर अबाउट 13 चेंबर्स. किती चेंबर्स आहेत? 13 चेंबर्स प्रेझेंट. 13 चेंबर्स. अँड ॲवोर्टा, डॉर्सल ॲवोर्टा, एवढेच स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळते. बघूयात आपण या प्रत्येक ब्लड वेसलचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये कसं असतं ते आपण बघूयात. जर आपण एखादं स्ट्रक्चर जर काढलं या ब्लड वेसलचं, डॉर्सल ब्लड वेसल, ठीक आहे. जर आपण बघितलं, इस स्टार्ट्स विथ एंटेरियर एंड और एंटेरियर साइड, देन देर इज अ चेंबर. अशा प्रकारे चेंबर्स आपल्याला असलेले बघायला मिळतील. अशा प्रकारे किती चेंबर्स असतील तर 13 चेंबर्स असलेले बघायला मिळतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मी मध्येच थोडासा गॅप ठेवून मी डॅश डॅश करतो आणि शेवटचा चेंबर फक्त ड्रॉ करतो, जे तुम्हाला लक्षात येईल. शेवटचा चेंबर ब्लंट असतो. इट हॅज ओनली वन ओपनिंग, ओरल किंवा ॲवोर्टा वरचं ओपनिंग आपल्याला असलेलं बघायला मिळतं, ॲवोर्टा. अँड पोस्टेरियर एंड. इथं आपण 1 आणि याला 13 असे नावं देऊयात फक्त, बाकीचे सगळे सेम असतात. त्याच्यामध्ये काय, ईच चेंबर इज कनेक्टेड विथ ॲलरी मसल्स. प्रत्येक चेंबर कशाला अटॅच झालेला असतो? मसल्सला अटॅच झालेला बघायला मिळतो. आणि दीज मसल्स आर ट्रायंग्युलर इन शेप, ट्रायंग्युलर शेप असलेल्या बघायला मिळतात. आणि दीज आर अटॅचड टू द, जरा थोड्याशा ट्रायंग्युलर काढतो, ब्रॉड बेस आपल्याला याला अटॅच असलेला बघायला मिळेल. अशा प्रकारच्या मसल्स असतात. आणि दीज आर कॉल्ड ॲज अ ॲलरी मसल्स. अनदर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर प्रेझेंट इन दिस चेंबर. इथले जे चेंबर्स असतात, दे हॅव स्मॉल ओपनिंग्स ॲट इट्स लॅटरल साईड. लॅटरल साईडला छोटं ओपनिंग असलेलं बघायला मिळतं. हां, इथं छोटंसं ओपनिंग आहे. इट इज कॉल्ड ॲज अ ऑस्टिया. त्याला काय म्हणायचं? ऑस्टिया. एक असेल तर ऑस्टियम, अनेक असतील तर ऑस्टियम. लास्ट चेंबर ऑफ द हार्ट. सो 13 चेंबर्स आहे. एका पाठीमागे 13 चेंबर असलेले बघायला मिळतील. पण प्रत्येक चेंबरला काय? ॲलरी मसल्स आहे. दोन्ही साईडला ॲलरी मसल्स असलेल्या बघायला मिळतात. दीज ॲलरी मसल्स हेल्प्स इन द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनसाठी ह्या मसल्स रिस्पॉन्सिबल असलेल्या बघायला मिळतात. बघूयात आपण प्रत्येक.
बट लास्ट चेंबर डू नॉट हॅव ऑस्टिया. लास्ट चेंबरला ऑस्टियम असतात का? नसतात. लक्षात ठेवायचं, लास्ट चेंबरला ऑस्टियम असलेले बघायला मिळणार नाही आहेत. लास्ट चेंबर इज अ ब्लंट. मग काय होतं तर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात आली की 13 चेंबर आहेत. प्रत्येक चेंबरला पहिले जे 12 चेंबर आहेत त्याला ऑस्टिया आहेत आणि शेवटच्या चेंबरला मात्र ऑस्टिया नाही आहेत. ठीक आहे. ओनली 12 चेंबर्स डू हॅव ऑस्टिया. लास्ट चेंबर इज अ ब्लंट. इट डू नॉट हॅव ओपनिंग. अगेन each chamber at its base has a wall. तिथं काय असते? वॉल असते. जर मी 2 चेंबर जर काढले तर एक चेंबर असा असेल विथ अ ऑस्टिया. ठीक आहे. आणि खालच्या बाजूला काय थोडंसं वेगळं स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. वॉल्स असलेल्या बघायला मिळतील. अशा वॉल असलेल्या बघायला मिळतील. ठीक आहे. अशा वॉल असलेले इथं बघायला मिळतील. ही जरा थोडंसं वेगळं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवते. आता बघ काय होईल, इथून ब्लड इकडे जाईल. बघ ब्लड कॅन एंटर फ्रॉम द पोस्टिरियर चेंबर टू द अँटिरियर चेंबर. पोस्टिरियर चेंबरकडून ब्लड कुठं जाऊ शकतं? अँटिरियर चेंबरकडे जाऊ शकतं. बट इट कांट कम बॅक. माघार येऊ शकत नाही. कारण माघार येताना काय होतील, ह्या ज्या वॉल्स आहेत ह्या क्लोज होतील. बरोबर, ह्या वॉल्स काय होणार आहे? क्लोज होणार आहेत. म्हणून ते पुन्हा माघारी येऊ शकत नाही. अशा पद्धतीनं तर हे चेंबर्स आपल्याला अरेंज झालेली बघायला मिळतात. सो दीज आर द मस्क्युलर. सो दिस इज द ब्लड वेसल्स. आपल्याला डॉर्सल ब्लड वेसलचा एवढाच पार्ट असलेला बघायला मिळतो. सो हाऊ दिस हार्ट gets a function, how this circulation occurs in the circulatory system of a cockroach. It is very simple. 2 प्रकारच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतात. एक आहे डायस्टोल, जसा ह्युमनमध्ये असतो तसाच, आणि दुसरा आहे आपल्याला सिस्टोल. बघा सिस्टोल. 2 फंक्शन असलेले बघायला मिळतात. मेकॅनिझम ऑफ अ सर्क्युलेशन. आता आपण डॉर्सल ब्लड वेसल बघितली, ती मला तशीच लागणार आहे म्हणून मी तशीच ठेवतो. मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन. सर्क्युलेशनचं मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. सर्क्युलेशनचं मेकॅनिझम बघायचं. काय होतं? पहिल्यांदा डायस्टोल होतं. डायस्टोल झाल्यानंतर काय होतं? वॉट एव्हर द ब्लड डायस्टोल, हार्ट गेट रिलॅक्स्ड. रिलॅक्झेशन. हार्ट काय होतं? रिलॅक्स होतं. रिलॅक्स झालं की काय होणार आहे? when heart get relaxed, at that time blood enters into the heart. ब्लड कुठं होणार आहे? एंटर हार्टमध्ये ब्लड एंटर होणार आहे. आत्ता बघितलं आपण. जर पुन्हा एकदा मी तोच पार्ट ड्रॉ केला, सुरुवातीला आपण बघितला होता, असे 3 चेंबर त्याचे आहेत आणि हार्ट कुठं आहे? इथं आहे. पहिलं ब्लड कुठून कुठं जातं? ब्लड फ्रॉम द पेरिन्युरल चेंबर एंटर्स इन टू द विसरल चेंबर. From the visceral chamber it enters into the pericardial chamber, and then from the pericardial chamber it enters into the heart. Blood's flow. When there is a diastole, relaxation, blood flows. ठीक आहे. ब्लड फ्लोज कुठून कुठं? फॉर एक्झाम्पल पेरिन्युरल टू पेरिव्हिसरल, visceral, and from the perivisceral to pericardial, and then into the heart. Yes, heart. बरोबर. रिलॅक्झेशनच्या वेळेस ब्लड कुठून कुठे जात आहे? इट एंटर्स. जेवढं काही ब्लड पेरी न्यूरल चेंबरमध्ये असेल ते पेरिव्हिसरलमध्ये येईल. पेरिव्हिसरलचं ब्लड पुन्हा वरती जाईल. वरती गेल्यानंतर पुन्हा हार्टमध्ये मिक्स होईल. हे कसं होतं? हाऊ डज इट हॅपन? इट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्शन ऑफ दिस सेप्टम. हे कशानं होतं? सेप्टमचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे होतं. आता ॲलरी मसल्स काय झाल्या? रिलॅक्स झाल्या. बरोबर. ॲलरी मसल्स रिलॅक्स झाल्या, हार्ट रिलॅक्स झालं. रिलॅक्झेशन ऑफ अ हार्ट. ठीक आहे. रिलॅक्झेशन ऑफ हार्ट.
बट देर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायस्टोलमध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्पेशली डिफरंट एंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. कुणाचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, सेप्टम, सेप्टमचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. आणि सेप्टमचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय, दे डिक्रीज इन द साईज ऑफ द चेंबर्स, पेरीविसरल चेंबर, पेरीन्युरल चेंबर, पेरीकार्डियल चेंबर, यांचं काय होणार आहे, साईज डिक्रीज होणार आहे. देअरफॉर ब्लड एंटर्स इन टू द हार्ट, हार्टमध्ये ब्लड एंटर झालं. सगळंच ब्लड एंटर होत नाही, थोडं थोडं ब्लड एंटर होणार आहे. ठीक आहे, हार्टमध्ये ब्लडची एंट्री झाली की हार्ट इज फिल्ड विथ अ ब्लड. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ डायस्टोल. याला काय म्हणायचं, डायस्टोल असं म्हणायचं. सेकंड इव्हेंट ऑकर्स इन द mechanism of circulation is the systole. Systole is a contraction of the blood vessel. ब्लड वेसलचं काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. इन दिस कॉन्ट्रॅक्शन हाऊ डज इट हॅपन, दिस कॉन्ट्रॅक्शन ऑकर्स फ्रॉम पोस्टेरियर टू एंटेरियर. कसं होत आहे, सिक्वेन्शियल कॉन्ट्रॅक्शन इज देअर. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं. कसं होणार आहे, पोस्टेरियर चेंबर, पोस्टेरियर मोस्ट असं म्हणूयात, पोस्टेरियर मोस्ट चेंबर कॉन्ट्रॅक्ट फर्स्ट, कॉन्ट्रॅक्ट फर्स्ट. पहिल्यांदा काय होतं, हा चेंबर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. हा चेंबर जर छोटा झाला तर याच्यातलं ब्लड कुठं फ्लो होणार आहे, वरच्या चेंबरमध्ये जाणार आहे. बरोबर, वरच्या चेंबरमधलं ब्लड याच्यानंतर कोण कॉन्ट्रॅक्ट होणार, हा कॉन्ट्रॅक्ट होणार. हा रिलॅक्स होत नाही लगेचच, हा कॉन्ट्रॅक्ट होईल. हा कॉन्ट्रॅक्ट झाला की याच्यातलं ब्लड कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे. बरोबर, वरचाही कॉन्ट्रॅक्ट होईल आणि नंतर सगळं याच्यानंतर हा म्हणजे 13th चेंबर जो आहे तो पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट होईल आणि फर्स्ट चेंबर कॉन्ट्रॅक्ट होईल ॲट द लास्ट. अँड देअरफॉर व्हॉट हॅपन्स, blood will be flowed forward direction and then it will be given out from the aorta. ब्लड कुठून बाहेर येईल, ॲओर्टामधून बाहेर येईल. बरोबर. सो what happens then, when there is a contraction, whatever the blood entered into the heart that comes back. बरोबर. आता आपल्याला काय, कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे इकडून आतमध्ये ब्लड आलं, पण काय होणार आहे, ॲओर्टामधून ब्लड कुठे येणार आहे, पेरीकार्डियल चेंबरमध्ये. देन इट विल एंटर इन टू द पेरीविसरल चेंबर अँड देन ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड इन टू द पेरीकार्डियल चेंबर. म्हणजेच ह्या सगळ्या चेंबरमधून ब्लड जे आहे ते ॲओर्टामध्ये येतं आणि देन इट इज गिवन आउट इन टू द हिमोसील. हिमोसीलमध्ये पुन्हा ब्लड बाहेर टाकलेलं बघायला मिळतं. तर अशा प्रकारची ही आपल्याला प्रोसेस याच्यामध्ये असलेली बघायला मिळते. नाव इथं आपण बघितलं की दिस ईच चेंबर इज ॲट द पोस्टेरियर एंड, ॲट द बेसल एंड, guarded by the wall, as well as ostia is also guarded by the wall. It can only allows the entry of a blood into the chamber but not out of the chamber. And lower wall, lower opening of the each chamber allows only forward movement of the blood, not backward movement of the blood. Clear? तर अशा पद्धतीनं आपल्याला याचं सर्क्युलेशन झालेलं बघायला मिळतं. सो these are the different many aspects of the circulatory system. Circulatory systemचे हे वेगवेगळे आस्पेक्ट्स असलेले बघायला मिळतात. पहिला लक्षात ठेवायचा, हार्ट आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, डॉर्सल ब्लड वेसल असं म्हणतो. 13 चेंबर्ड आहे. त्याच्यानंतर हिमोलिम्फ आहे, त्याच्यानंतर हिमोसील आहे आणि त्याच्यानंतर सगळे चेंबर्स आहेत. त्याला सायनसेस असंही म्हटलं जातं. तर अशा वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आणि मेकॅनिझम लक्षात ठेवायचं. एवढं लक्षात ठेवलं तर सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला लक्षात आली. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द सर्क्युलेटरी सिस्टीम. सो टुडे विल स्टॉप. थँक्यू.